नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या रविवारी म्हणजे उद्या आलेली आहे होळी आणि याच दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील आलेली आहे. होळी हा दिवस आपल्या घरातील आपल्यामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये काही वाईट शक्ती आहे, दोष आहे, अडचणी आहे, या सर्व दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. होळीच्या दिवशी असं म्हटलं जातं, जे काही वाईट आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मकता आहे, तर त्याची होळी करायची असते, म्हणजे त्याची राख करायची असं म्हटलं जातं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, वाईटावर चांगल्याची मात म्हणून ही होळी साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या आपल्याला जाळून टाकायच्या आहेत. म्हणजेच काय, आपल्यातली नकारात्मकता किंवा बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, जे काही उपाय आपण तुम्हाला सांगणार आहोत तर ते उपाय तुम्हाला कुणालाही सांगायचे नाही, ते तुम्हाला स्वतःलाच करायचे आहेत. तर पहा, हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते म्हणजे आपल्याला होळीमध्ये अशी ही वस्तू आहे तर ती टाकायची आहे आणि ती वस्तू आपल्याला गुपचूप आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे. तर ही अशी कोणती वस्तू आहे तर ती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. होळीच्या दिवशी आपण होळीची पूजा करतो, त्या होळीला प्रदक्षिणा घालतो आणि नमस्कार करून आपण होळीतला प्रार्थना करतो आणि जे काही वाईट आहे तर ते नष्ट व्हावं असं आपण प्रार्थना करत असतो. तर पहा, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर आपल्याला होळीची पूजा करताना काय घेऊन जायचं आहे ते आपण आता बघूया. तर आपल्याला 11 लवंग घेऊन जायचे आहेत, त्याचबरोबर आपल्याला 11 बत्ताशे सुद्धा घेऊन जायचे आहेत, त्याचबरोबर 11 विड्याची पानं आपल्याला होळीपाशी घेऊन जायची आहेत आणि थोडंसं गाईचं गावरान तूप आणि खोबरं, आणि हे सर्व गोष्टी आपल्याला अग्नीमध्ये टाकायच्या आहेत. तर बघा, तुम्ही ह्या सर्व वस्तू पूजा केल्यानंतर त्या अग्नीमध्ये समर्पित करायच्या आहेत. आता बघा, खोबऱ्याची वाटी आपण होळीमध्ये टाकत असतो आणि ती नंतर परत काढून घेतो आणि त्याच्यातले जे खोबरे आहे तर ते नैवेद्य म्हणून ग्रहण करत असतो. बघा, तुम्ही जेव्हा ही खोबऱ्याची वाटी टाकणार आहात त्यावेळेस त्याच्यात थोडंसं गावरान तूप टाकायचं आणि ही वाटी आपल्याला त्या होळीमध्ये टाकायची आहे आणि नंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रसाद म्हणून घेण्यासाठी काढून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर पहा, आता हे सर्व झाल्याच्या नंतर हे सर्व आपण करत असताना अगदी श्रद्धेने आणि भावनेने करायचं आहे. आपल्या मनामध्ये आपण जे काही उपाय करत आहोत त्या उपायाचा फायदा होणार आहे असं आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी. अशी जर श्रद्धा आपल्या मनामध्ये असेल तर जे काही उपाय आपण करतो त्याचे सकारात्मक रिझल्ट आपल्याला जाणवतात. तर बघा, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असे काही लोक असतात, खूप आपल्याला समोरून गोड बोलत आहेत परंतु मागून आपला गेम करत आहेत, म्हणजे आपल्या विषयी वाईट बोलत आहेत. आपलं वाईट कसं होईल याची ते वाट पाहत आहेत आणि त्यानुसारच ते क्रिया करत आहेत. हे जे लोक आहेत ना, ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. आपल्याला मानसिक त्रास हा व्हायला लागतो. त्यामुळे बघा, हा मानसिक त्रास होण्यापासून आपल्याला थांबवण्यासाठी, त्याचबरोबर जे काही असे लोक आहेत यांचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपल्याला या होळीच्या दिवशी प्रयत्न करायचा आहे. आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, होळीच्या दिवशी सकाळपासूनच, तर हे जे उपाय आहे तर तो सकाळपासूनच करायचा आहे. तर आपल्याला सकाळपासूनच आपल्याजवळ एक काळा कपडा घ्यायचा आहे. त्या काळ्या कपड्यामध्ये चिमूटभर काळे तीळ बांधायचे आहेत आणि ही जी पोटली आहे तर ती सकाळपासून ते संध्याकाळी होळी दहनापर्यंत आपल्याजवळ राहील असं आपल्याला ठेवायचं आहे, आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे. किंवा मग आपण एखादी ओढणी किंवा ड्रेस घातलेला असेल त्याच्या जे दुपट्टा असतो पहा, म्हणजे जी काही ओढणी असते त्याला सुद्धा बांधून ठेवू शकता किंवा मग कमरेला खोचू शकता. परंतु हे उपाय करताना हा उपाय आपल्याला कुणालाही सांगायचा नाही. आपले हितगुज असतील किंवा शत्रू असतील, शत्रूंना तर अजिबात ह्या गोष्टी कळू द्यायच्या नाही. पहा, आपले मित्रपरिवार असेल किंवा मग आपले आसपासचे लोक असतील तर कोणते लोक आपल्या वाईटावर आहेत हे आपल्याला माहीत असते, म्हणून आपल्याला हा उपाय कुणाशीही शेअर करायचा नाही. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता परंतु त्या व्यक्तीला सांगायचं नाही की हा उपाय मी करणार आहे.
तर बघा, जेव्हा आपण सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर होलिका दहनाच्या वेळी हे सर्व आपल्याजवळच ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस होलिका दहन होईल त्या अग्नीमध्ये आपल्याला हे जे काळे तीळ आहेत, आपण बांधलेला जो कपडा आहे तर तो आपल्याला त्या होळीमध्ये टाकायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला जे काही वाईट करत आहेत आपलं, किंवा मग जे काही नकारात्मकता आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, तर त्या सर्व नष्ट होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे. तर पहा, हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येणार आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर बघा, जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो गोमती चक्राचा करायचा आहे. तर हे जे गोमती चक्र आहेत तर ते तुम्हाला सकाळपासून स्वतःजवळ ठेवायची गरज नाही. मार्केटमध्ये गेला, ते गोमती चक्र घरी घेऊन आला, देवापाशी ठेवायचं आहे आणि त्यानंतर देवापाशी ठेवल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की माझे जे काही हितशत्रू असतील, जे काही नकारात्मकता असेल, जे काही दोष अडचणी असतील तर त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. किंवा आपला जो व्यवसाय आहे तर तो नीट चालत नाही आहे, किंवा एखादं बुटीक आहे तुमचं, किंवा मग तुम्ही हातगाडीवर सुद्धा काम करत असाल, कोणतंही काम करायला लाज बाळगायची नाही. त्यामुळे बघा, आपलं पोट आहे, आपल्या पोटासाठी आपल्याला कामंही करावीच लागतात. त्यामुळे पहा, व्यवसाय असू द्या, कोणतीही क्षेत्रामध्ये आपली प्रगती जर होत नाही आहे तर मग तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता पहा, हा उपाय कसा करायचा आहे. तर आपल्याला हे गोमती चक्र जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण होलिका दहन करणार आहोत त्यावेळेस हे 7 गोमती चक्र जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि तिथे जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या व्यवसायामध्ये आपली प्रगती होऊ दे, जे काही आपलं बिझनेस असेल, काही बी असू द्या तुमचं, ते नीट चालू दे, व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रगती होऊ दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हे गोमती चक्र जे आहेत तर ते त्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आणि यानंतर बघा, 21 गोमती चक्राचा पण उपाय आहे. तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तुम्ही तो करायचा आहे आणि तिन्ही उपाय जर केले तर तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, हे 21 गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये प्रदोष काळामध्ये आपल्याला जायचं आहे, म्हणजे 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायला जायचं आहे. आणि पहा, हे गोमती चक्र जे 21 आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते भगवान शंकरांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि अर्पण केल्यानंतर आपला जो काही व्यवसाय असेल, दुकान असेल, ते व्यवस्थित चालू दे, त्यामध्ये प्रगती होऊ दे असं आपल्याला भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करायची आहे, हात जोडायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. तर पहा महिलांनो, हे जे उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते वर्षातून एकदाच करायचे आहे, म्हणजे ह्या होळीच्या दिवशीच आपल्याला करता येणार आहेत. त्यामुळे हे उपाय आवर्जून तुम्ही करायचे आहेत, तुमच्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, हे शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्यानंतर तुमची जी बी समस्या असेल ती तुम्हाला भगवान शंकरांना सांगायची आहे. तुमची एखादी इच्छा असू द्या ती सुद्धा तुम्हाला भगवान शंकरांना सांगायची आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ते गोमती चक्र आपल्याला त्या पिंडीवर अर्पण करून मग घरी यायचं. तर बघा, तुम्हाला मी हे जे 3 उपाय आहेत तर ते सांगितलेले आहेत आणि होळीच्या अग्नीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे पहा, आपल्या घरातली वाईट नकारात्मक शक्ती जी आहे ती बाहेर जाते, बाहेरच्यांची जी वाईट नजर आहे ती आपल्या घराला लागत नाही आणि आपल्या घराचं, पतीचं, मुलांचं ह्या वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. त्यामुळे असे हे उपाय आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहेत. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ. श्री स्वामी.